आज या महाराष्ट्रातले शेतकरी बघितले, सोयाबीन शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं गेलं. एका वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा या महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आता मी तुम्हा सर्वांना विचारतो, याच्यामध्ये ओबीसी शेतकरी किती, मराठा शेतकरी किती, हिंदू शेतकरी किती, इतर धर्माच्या समाजाचे शेतकरी किती, हे आपण मोजू शकतो का? नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याचं झालं. त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं तर सर्व समाजाच्या मुला मुलींना डिग्री असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत. वन फिरावं लागतं. पण याच्यावर हे सरकार कधी काम करत नाही. याच्यावर कधी आपण तिथं बोलत नाही. अवकाळी पाऊस आला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, मजुराचं नुकसान झालं. नुकसान जेव्हा होतं तेव्हा जातपात बघितली जाते का? त्याच्यामध्ये धर्म वगैरे बघितला जातो का? आज फक्त राजकारण कशावर होतंय तर जातीमध्ये वाद निर्माण करून आणि धर्मामध्ये वाद निर्माण करून. पण मुख्य मुद्दे जे आपल्या सर्वांचे आहेत, ज्याच्यावर आपलं घर चालणार आहे, त्याच्यावर मात्र सरकारमधून कुणीही बोलत नाही.